मुळेगाव रोड परिसरातील श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीनं आसारामजी बापू आश्रमात गुरुपौर्णिमा, ऋषीप्रसाद जयंती आणि हरिनाम संकीर्तन यात्रेचं आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आलं। मुळेगाव रोड परिसरातील संत आसाराम बापू आश्रमात श्री योग वेदांत सेवा समितीच्या वतीनं गुरुपौर्णिमा, ऋषीप्रसाद जयंती आणि हरिनाम संकीर्तन यात्रेचं आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आलं। या कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। गुरुपौर्णिमेनिमित्त कन्ना चौक येथील जुने सिद्धेश्वर मंदिर इथून दत्तनगर येथील दत्त मंदिरापर्यंत हरिनाम संकीर्तन यात्रा काढण्यात आली। हरिनामाचा गजर, भजन कीर्तन आणि नामस्मरणानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। यात्रेत महिला, युवक, बालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग नोंदवला। त्यानंतर आयोजित ऋषी प्रसाद जयंती कार्यक्रमात वैदिक मंत्रोच्चारात पूजन, अर्चन, हवन, सत्संग आणि प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं। ऋषी प्रसाद मासिकाच्या माध्यमातून संत ऋषींची वाणी, वैदिक संस्कृती आणि आध्यात्मिक ज्ञान घराघरात पोहोचवण्याचं कार्य कसं सुरू झालं याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं। गुरुदेव लीलाशाह बापू यांनी सुरू केलेली ही सेवा आजही सेवाधाऱ्यांमार्फत सायकल, बस आणि पायी प्रवास करून लाखो घरांपर्यंत पोहोचवली जात असल्याची माहिती देण्यात आली। गुरुदेवांच्या सत्संगातून असत्यातून सत्याकडं, अंधकारातून प्रकाशाकडं आणि मृत्यूतून अमरत्वाकडं चला याचं महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आलं। कार्यक्रमात भाविकांना ऋषीप्रसाद मासिकाचं मोफत वितरण करण्यात आलं। तसंच महाप्रसादाचा लाभ देण्यात आला। कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे बालकलाकार पवित्रा कामोनी आणि प्रज्ञा चव्हाण यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त एकलव्याची गुरुभक्ती या विषयावरील प्रभावी प्रसंग प्रात्यक्षिक सादर केले। त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली। या प्रसंगी समितीचे पदाधिकारी, साधक परिवार, सेवाधारी, युवक युवती तसंच मोठ्या संख्येनं भाविक भक्त उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सेवाधाऱ्यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती समिती अध्यक्ष प्रवीण गुर्रम यांनी दिली।